शुभ श्रावणी मालिकेमध्ये आता श्रावणीने मोठी बाजी मारलेली आहे. ती लवकरच इंद्रनीलला जेलमध्ये पाठवणार आहे. मालिकेत आपल्याला बघायला मिळाले, की इंद्रनीलने रुद्रप्रतापसोबत मिळून नवीन प्लॅन रचला होता, की त्याला सानिकाला एका ठिकाणी बोलवायचं होतं. त्यानंतर सानिकाला इंद्रनीलवर केलेले केस मागे घ्यायला सांगायचं होतं आणि त्यानंतर त्याचा प्लॅन होता, की सानिकाच्या पोटात असलेल्या बाळाचं अबॉर्शन करायचं. अशा पद्धतीचा इंद्रनीलचा आणि रुद्रप्रतापचा प्लॅन असतो. आता अबॉर्शन करणं सानिकासाठी धोकादायक असतं, पण या गोष्टीची इंद्रनीलला पडलेली नसते. आता मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे, की श्रावणी असली मोठी मस्त बाजी मारणार आहे, की ती सानिकाचा या सगळ्या मागे पाठलाग करणार आहे. सानिकाचं आणि इंद्रनीलचं असं बोलणं झालंय, की आपण एकमेकांना एका ठिकाणी भेटूयात. त्यानंतर आपण मंदिरात जाऊया, एकमेकांसोबत लग्न करूया. एकदा आपण एकमेकांसोबत लग्न केलं तर आपल्या दोन्ही कुटुंबांना हे लग्न स्वीकारावंच लागेल. जशा पद्धतीने शुभ श्रावणीचं लग्न फायनली कुटुंबाने स्वीकारलंय, तसं सानिकाचं लग्न देखील कुटुंबाला स्वीकारावं लागेल. ही गोष्ट सानिकाला देखील पटलेली असते, पण तिला माहिती नसतं इंद्रनील आता तिला दुसऱ्यांदा फसवणार आहे. या सगळ्या कारस्थानामागे रुद्रप्रताप असतो. रुद्रप्रतापला माहिती आहे कशा पद्धतीने त्याने त्याच्या पहिल्या बायकोची देखील वाट लावली होती. त्याला माहिती आहे की पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही, कारण तो देखील त्याचं पहिलं प्रेम नाही विसरलाय अजून. त्यामुळे त्याने इंद्रनीलला सांगितलंय की सानिका तुला विसरली नाहीये. तू जर सानिकाला असं काही बोललं ती नक्की ऐकेल. सानिकाने खरंच ऐकलं. पण या सगळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की फायनली शुभूच्या फॅमिलीमध्ये श्रावणीची एंट्री झाली आहे. आतापर्यंत ते विक्रम घाडगे पाटील, स्वीटी हे सगळे मिळून शुभूच्या आयुष्याची वाट लावत होते. त्याच्या फॅमिलीला, कुटुंबाला नुसता त्रास देत होते. पण आता तशी वेळ राहिलेली नाहीये. आता त्यांच्या आयुष्यात श्रावणी आली आहे. जरी ते लोक श्रावणीला काही बोलत असले, नट मोगरे वगैरे वगैरे काही पण बोलत असतात राव ते श्रावणीला, पण श्रावणीला त्यांनी काही बोललं तरी हीच श्रावणी त्यांच्या कुटुंबात आलेली लक्ष्मी आहे. आणि श्रावणी आता सानिकाच्या मागावर असते. तिला शोधायचं असतं की सानिका कुठे चालली आहे. श्रावणीच्या मनात मोठा डाऊट असतो की या सानिकाचा इंद्रनील सोबत काही ना काही कनेक्शन असेल, नक्की त्यांचा एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट असेल. त्यामुळे आता सगळ्यात आधी तर श्रावणीने सानिकाला सरळ स्पष्ट विचारण्याचा प्रयत्न केला, सानिका तुझा इंद्रनील सोबत कॉन्टॅक्ट आहे का? मागून आपल्याला बघायला मिळतं की मागूनच अचानक शुभूची आई येते, शोभा येते आणि ते बोलायला लागतात, श्रावणीला कसं माहिती इंद्रनील कुठे आहे? तू कशाला सानिकाला त्रास देतेय? आणि श्रावणीला मग ते असं म्हणतात की शोभाताई तर असं बोलते की तू बऱ्याच तोऱ्यात त्या पोलीस स्टेशनला जाऊन इंद्रनीलवरती केस करून आली होती ना, आता शोध कुठे गेलाय तो. आणि आता श्रावणीला तर डाऊट असतो सानिकावर. ती सानिकाला स्पष्ट म्हणते, तू आजकाल जरा जास्तच खुश दिसतीये, नक्की काही ना काही गडबड आहे, तू इंद्रनीलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस. एखादा व्यक्ती जेव्हा प्रेमात असतो ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अशी हलकी फुलकी स्माइल सगळ्यांना दिसत असते. मग त्याचमुळे आता श्रावणी असा प्रश्न सानिकाला करते. सानिका म्हणते, नाही, मी फक्त माझ्या कॉलेजच्या मैत्रिणींसोबत बोलतेय आणि माझ्यावर सारखं तू लक्ष ठेवून राहू नकोस, माझा पाठलाग वगैरे करू नकोस. आता जेव्हा घरात कोणीच नसतं, श्रावणी सानिका अशा टाइमची वाट बघते जेव्हा घरी कोणीच नाहीये. तिची आई नाहीये, बहीण नाहीये, श्रावणी नाहीये. अशाच वेळेस जेव्हा कोणी नाहीये, पटकन सानिका घराबाहेर निघते आणि तिची बॅग घेऊन जाते. आता जर तिला रस्त्यात कोणी पकडलं तर ती सरळ म्हणेल, बॅग घेतली मी, त्यामध्ये पुस्तकं आहेत, माझं कॉलेजचं काम करायला चालली आहे. आता सानिका असं बोलून घराबाहेर निघते आणि थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळते की श्रावणी खरं तर घराच्या मागेच असते. ती बहुतेक कपडे वाळत टाकायला काहीतरी करायला गेलेली असते. त्यानंतर ती पाहते सानिकाला जाताना. ती सानिकाला हाक मारते, पण सानिकाने ऐकलं नाहीये. खरं तर चांगलंच झालं श्रावणीची हाक सानिकाने ऐकली नाही. नाहीतर तिने ऐकले असते तर सानिकाला कळलं असतं तिच्या मागेवर श्रावणी आहे. आता श्रावणीला वाटतं की सानिका कुठे चालली आहे. त्यामुळे श्रावणी मागे मागे जाते सानिकाच्या. सानिकाने एक रिक्षा घेतलेली असते, तर श्रावणी पण एक रिक्षा घेते आणि सांगते की त्या रिक्षाचा पाठलाग करा ज्यामध्ये सानिका बसली आहे. अशा पद्धतीचा त्यांचा प्लॅन असतो. त्यानंतर मग सानिका पुढे पुढे जाते रिक्षामध्ये आणि सानिका जी आहे ती पोहोचते इंद्रनीलपर्यंत. इंद्रनील तिकडे 2 माणसांसोबत आलेला असतो, जे की रुद्रप्रतापने त्याला दिलेले गुंड असतात. इंद्रनीलने त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला असतो आणि अशा पद्धतीने तो सानिकाला भेटतो. सानिका एवढी खुश झालेली असते की ती सरळ इंद्रनीलला मिठी मारते. बिचारी तर प्रेमात आहे पोरगी, काय करणार. आता तिला वाटते की तिच्या बाळाला फायनली एक बाप भेटणार आहे, त्या बाळाला आयुष्य भेटणार आहे आणि तिला दुसऱ्या कोणत्या म्हाताऱ्यासोबत लग्न करायची गरज पडणार नाहीये. कारण सानिकाची आई, शुभूची आई
एवढी चांगली बाई होती आधी आणि आता ती अशी वागतीये जसं की ती डोक्यावर पडली आहे. म्हणजे एवढं ओव्हर ॲक्टिंग करते ना शुभूची आई, ती ती आता सानिकाचं लग्न त्या विक्रम घाडगे पाटीलसोबत लावायला निघालेली, तिच्या बापाच्या बायाच्या माणसासोबत आणि अशा पद्धतीचं म्हणजे शुभूची आई वागतेय. सानिका तरी काय करणार? बिचारीला खूप छान वाटते इंद्रनीलला भेटून. पण इंद्रनीलच्या मनात वेगळेच प्लॅन असतात. तो म्हणतो, "हे 2 माझे मित्र आहेत आणि असा रस्त्यावर मला मिठी मारू नकोस, कारण लोकं काय म्हणतील?" नंतर आपल्याला बघायला मिळते की या सगळ्यानंतर सानिका जी आहे ती इंद्रनील सोबत जायला तयार होते. मागूनच श्रावणी येते. श्रावणी रिक्षातून आलेली असते. ती सानिकाला इंद्रनील सोबत बघते. त्यामुळे आता श्रावणीचा जो पहिला डाऊट होता तो क्लिअर झालेला आहे. आता तिला फक्त जाणून घ्यायचं की हा इंद्रनील सानिकाला कुठे घेऊन जातोय. नक्कीच आपल्याला मालिकेत असा एक क्लायमॅक्स सीन बघायला मिळेल ज्यामध्ये जेव्हा इंद्रनील सानिकाची जबरदस्ती करेल तिला अबॉर्शन करण्यासाठी, तेव्हाच श्रावणीची एंट्री होईल आणि ती जोरात त्या इंद्रनीलच्या कानाखाली वाजवून त्याला जेलमध्ये पाठवेल. पण ते तर आपल्याला मालिकेत पुढेच बघायला येईल. आता एका बाजूला श्रावणी आहे, आता दुसरीकडे शुभूला अडकवण्याचा देखील रुद्रप्रतापचा आणि स्वीटीचा प्लॅन असतो. त्यांनी काय ठरवलेलं असतं, आपण शुभूचा टेम्पो एका जागी थांबवायचा. तो जेव्हा जेव्हा शुभूचं लक्ष नाहीये तेव्हा त्या टेम्पोत आपण काहीतरी बेकायदेशीर माल भरायचा. त्यानंतर रुद्रप्रताप असं ॲक्टिंग करणार की मला जरा डाऊट आहे तुझ्या टेम्पोवर, मला तुझ्या टेम्पोचं चेकअप करायचं आहे. जेव्हा पोलीस ऑफिसर त्या टेम्पोचं चेकअप करायला जातील तेव्हा त्यामध्ये हा बेकायदेशीर माल सापडेल आणि शुभूवर पुन्हा गुन्हा दाखल होईल. असा सगळा त्यांचा प्लॅन असतो. मग रुद्रप्रताप शुभूला मध्येच अडवतो. शुभू म्हणतोय, बघा तुमचा माझा अडवायचा काही संबंध नाहीये, मी माझं काम करतोय. तेव्हा शुभू म्हणता, अरे शुभू काय टेम्पो चालवताय, हीच लायकी होती तुझी, बरं झालं टेम्पो चालवायला लागलाय, काय लायकी आहे राहू तुझी. असं बोलून रुद्रप्रताप त्याच्यावर हसत असतो. शुभूसाठी ते काम, कोणतंही काम इमानदारीचं काम आहे, चांगलं काम आहे आणि जोपर्यंत तो इमानदारीने करतोय त्याच्यासाठी ते काम चांगलंच आहे. आता या सगळ्यासाठी शुभू जो आहे तो स्वतःसाठी स्टँड घेतो. पण शुभूचं लक्ष नसतं की मागून त्याच्या टेम्पोसोबत काय चाललंय. मालिकेत आपल्याला पुढेच बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने शुभू स्वतःला या रुद्रप्रतापच्या कारस्थानांपासून वाचवतोय. पण अचानक या सगळ्यामध्ये श्रावणीचा शुभूला कॉल येतो. शुभूला जेव्हा श्रावणीकडून कॉल येतो तेव्हा श्रावणी शुभूला सांगते की आपली सानिका इंद्रनीलला भेटायला आली आहे आणि तो तिला घेऊन कुठेतरी गेलाय. हे ऐकल्यावर शुभूच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता शुभू त्याचा टेम्पो घेऊन मस्तपैकी एंट्री मारणार आहे. हिरोसारखी आपला टेम्पोवाला हिरो एंट्री मारणार आहे इकडे जिकडे आता इंद्रनील सानिकाला घेऊन गेलाय. जेव्हा शुभू असा तडकाफडकी जातो तेव्हा ते सगळं शुभू कॉलवर काहीतरी बोलतोय टेन्शनमध्ये. हे सगळं सानिका स्वीटी आणि रुद्रप्रताप या दोघांनी ऐकलेलं असतं. तर त्यांना जेव्हा लक्षात येतं की यार शुभू एवढ्या टेन्शनमध्ये दिसतोय, घाईघाईत कुठेतरी गेलाय आणि आजच आपण सानिकाला आणि इंद्रनीलला भेटायचं ठरवलंय, नक्कीच काही ना काही गडबड होणार आहे. या शुभूला समजलं तर नसेल ना सानिका आणि इंद्रनीलबद्दल, जर समजलं असेल तर आपली वाट लागेल. या गोष्टीचं स्वीटीला खूप टेन्शन येतं. दुसरीकडे शोभा घरी आलेली असते, शुभूची आई घरी आलेली असते, शुभूचे बाबा घरी आलेले असतात. जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना श्रावणी आणि सानिका कुठेच दिसत नाही. शुभूच्या बाबांना आधी असं वाटलं होतं की सानिका आईसोबत बाहेर गेली असेल सामान आणायला, शॉपिंग करायला, पण ती तर गेलीच नव्हती. मग प्रश्न असा आहे की सानिका गेली कुठे आणि श्रावणी देखील गायब आहे. आता शोभा लगेच शुभूच्या आईचे कान भरायला लागते. ते म्हणते, नक्कीच आपण घरी नव्हतो तेव्हा श्रावणीने सानिकाच्या कान भरले असणार आणि त्यानंतर सानिकाला बोललेलं असणार, आपण इंद्रनीलच्या विरुद्ध वेगवेगळे तक्रार करू, त्याच्यावरती आरोप लावूया म्हणजे तो अडकेल जेलमध्ये. अशा पद्धतीने श्रावणी सानिकाला घेऊन पोलीस स्टेशनला गेली असेल असं शोभा बोलते शुभूच्या आईला. आता शुभूची आई काय करणार तुम्हाला तर माहितीच आहे. शुभूची आई एवढी ओव्हर ॲक्टिंग करते ना, आता पुढच्या वेळेसचे काय करणार मीच तुम्हाला सांगू शकतो. श्रावणी एवढं चांगलं काम करायला गेली की ती सानिकाला वाचवायला गेली या इंद्रनील पासून. पण जेव्हा ती घरी येणार, शुभूची आई येणार आणि फक्त जोरात कानाखाली लावून देणार श्रावणीच्या. तिला तेवढंच जमतं करायला. शुभूची आईला हे काय झालंय मला पण करत नाहीये. पण अचानक शुभूची आई आता विलन बनली आणि एवढ्या वाईट पद्धतीने वागतीये श्रावणीसोबत. कधी तिला लक्षात येईल की ही श्रावणी त्यांच्या घरात आलेली लक्ष्मी आहे, तर आपल्याला मालिकेत पुढेच बघायला मिळेल. या सगळ्या परिस्थितीवर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओ खाली मी तुमचा लाडका मन्या भाऊ तुमच्यासाठी रेग्युलर अपडेट्स घेऊन येत असतो, सांगत असतो मालिकेत आतापर्यंत काय झालंय, पुढे काय होऊ शकतं. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात, पाहूया मालिकेत नवनवीन असून काय काय घडते ते.